मधुरा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 1. मित्रांनो नमस्कार. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. ती चंद्रासारखी शांत, समंजस, नाजूक, कोमल मनाची, दिसायला अतिशय सुंदर, एखाद्या परीसारखी, अप्सरेलाही मागे टाकेन अशी. डोळे चमकदार, रंग गोरा, ओठ लाल सडपातळ बांधा, नाक सरळ टोकदार, काळेभोर केस कमरेखाली पडत होते. तिला कोणी पाहिले तर तिच्यावरची नजर हटायची नाही, इतकी सुंदर होती ती. पण तिला तिच्या सौंदर्याचा गर्व नव्हता. ती तिचे ते सुंदर रूप कोणाला दाखवत नव्हती. ती नेहमी बाहेर जाताना तिच्या तोंडाला स्कार्फ बांधून असायची. कॉलेजमध्ये असा एकही दिवस गेला नाही की तिने तिचा चेहरा दाखवला होता. ती काळजीपूर्वक नेहमी कॉलेजमध्ये चेहऱ्यावर स्कार्फ बांधायची. तिला मित्रमैत्रिणी नव्हत्या. ती जेवढ्याच तेवढं, तेही तिच्याशी कोणी बोललं तर बोलायची. तिला स्वतःला माहीत होतं की ती दिसायला बऱ्यापैकी आहे, म्हणूनच कॉलेजमध्ये मला कोणी त्रास देऊ नये, माझ्या कोणी प्रेमात पडू नये असं तिला वाटायचं. त्यामुळेच ती स्कार्फ बांधून असायची. नको ना मारू आई, ती रडतच. प्लीज आई, खूप दुखतंय, नको मारू, मी पुन्हा नाही अशी चूक करणार आई. तिची सावत्र आई मारतच होती आणि ती रडत रडत, आई खूप लागतंय ग, बस कर ना आई, खूप दुखतंय आई, तुझी शपथ मी पुन्हा नाही चुकणार, नीट काम करेल. तिची सावत्र आई बोलते, अपशकुनी मेली कुठली, जन्माला येतानाच गिळलं स्वतःच्या आईला आणि मला आई बोलतेस. मी तुझी आई नाही. खबरदार मला तू आई बोललीस तर बत्तीशी पाडून टाकीन तुझी ह्या लाटण्याने. तुझी आई कवाचीच मेली. तिच्याबरोबर मेली असतीस तर बरं झालं असतं. निदान माझ्या मागून तरी तुझी कटकट नसती. जळलं मेलीचं लक्षण ते एक काम धड करायला येत नाही. खायला पाहिजे नुसतं. लक्ष कुठे असतं तुझं? खायचे वांदे इथे. इनमिन 4 चपात्या झाल्या, त्यातलीही 1 चपाती जाळली मेलीने. आता तुला काहीच खायला मिळणार नाही, उपाशी राहा आता. जळलं मेलीचं लक्षण ते जायला लागली ना त्या तालुक्याला कॉलेजात, तिथून मेलीचं घरातल्या कामात लक्षच नाही. नुसती उडाणटप्पू झाली येत्या कॉलेजला जायला लागल्यापासून. थांब, तुझ्या दप्तरालाच आता आग लावून टाकते. न रहेगी बास न बजेगी बासरी. तुझं दप्तरच नाही राहिलं तर कशाला जाशील तू कॉलेजला? आणि ती तिच्या कॉलेज बॅगकडे जाऊ लागते. ती तिच्या सावत्र आई मागून, आई नको, माझ्या बॅगला काय करू, ती शोधते, पण तिला तिची बॅग सापडत नसते. कुठे आहे सांग, तुझं दप्तर लवकर सांग. ती तिच्या हाताच्या दंडाला लाटण्याने मारते. आई ग, ती जोरात कळवळते, रडू लागते. ती सांगत नाही म्हणून तिच्या सावत्र आईला आणखीनच राग येतो. ती तिला पुन्हा दुसऱ्या हाताच्या दंडाला मारते. आई ग, आई नको ना ग, खूप मारलंस ना ग मला, बस कर ना आई आता. तिची सावत्र आई तिला तिचं दप्तर भेटत नाही म्हणून रागातच तिथून निघून जाते. कोण आहे ती असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, पण थांबा जरा सबुरीने, पुढे कळेलच. कोकणात एक खेडेगाव डोंगरावर वसलेलं असतं. त्या गावातील हे कुटुंबात इनमिन 4 जण असतात. खूप छोटं कुटुंब असतं हे. वडील समीर, सावत्र आई भारती, छोटा सावत्र भाऊ जय, आणि तिचे नाव ऐकायचे आहे ना, तिचे नाव ऐका तिचे नाव मधुरा नाव तिचं. नावासारखीच मनानेही मधुर होती ती. मधुरा जवळजवळ 17 वर्षांची असेल आता. तिचा सावत्र भाऊ 10 वर्षांचा. मधुराची सावत्र आई खूप रागीट, क्रूर आणि स्वार्थी असते. तिने मधुराचे खूप हाल केलेले असतात आणि अजूनही करत असते. मधुराची सख्खी आई तिच्या जन्माच्या वेळेसच देवाघरी गेली. तिला बाळंत आजार झाला होता. तेव्हा मधुराचा सांभाळ तिच्या वडिलांच्या आईने म्हणजेच मधुराच्या आजीने केला.
पण तीही देवाघरी गेली. आता मधुरा लहान होती. तिचा सांभाळ करण्यासाठी काहीतरी सोय करणं गरजेचं होतं. म्हणून मधुराच्या वडिलांनी मधुरासाठी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी लग्नही केले. पण मधुराच्या वडिलांना आपल्या पहिल्या बायकोला विसरणे शक्यच नव्हते. ते मधुराच्या सख्ख्या आईवर खूप जीवापाड प्रेम करायचे. परिस्थिती हलाखीची होती तरीही सुखाने संसार करत होते. पण मधुराच्या जन्माच्या वेळी मधुराच्या आईचे अचानक निधन झाले होते. त्यामुळे ते मधुराचा तिरस्कार करू लागले. ते मधुराला पांढऱ्या पायाची अपशकुनी संबोधायचे. आता तर दुसरं लग्न करून मधुराला सावत्र आईच्या ताब्यात देऊन मोकळे झाले होते. ते तेव्हापासून मधुराचे तोंडही पाहत नव्हते. ते व्यसनाच्या खूपच आहारी गेले होते. घरची परिस्थिती एकदम जेमतेम बेताचीच होती. 2 वेळचे अन्न मुश्किलीने घरात शिजत होते. ते पण मधुराच्या मेहनतीमुळेच. मधुराचे बाळपण. मधुरा अभ्यासात खूप हुशार होती. ती जरी गावाकडे असली तरी नियमित शाळेत जात होती. रोजचा अभ्यास व्यवस्थित करत होती. मधुराला अभ्यास करताना पाहिलं तर मधुराच्या सावत्र आईचं डोकंच फिरायचं. ती मधुराला व्यवस्थित जेवायला देत नसे. तिचे हाल करत असे. घरातील सर्व कामं तिच्याकडून करून घ्यायची. मधुराला खूप वाईट वाटत असे. जन्माच्या वेळी आई गेली त्याचे. आजीने लाड केले असतील पण तीही तिला काही समजत नव्हतं तेव्हाच देवाघरी गेली आणि वडील तर अपशकुनी म्हणून तिचे तोंडही पाहत नव्हते. मधुराला आपल्याच आयुष्यात ह्या सर्व गोष्टी अशा कशा घडल्या म्हणून ती स्वतःच्याच नशिबाला कोसत असे. मधुरा लहान होती. खूप कष्टात तिचे हसते खेळते दिवस चालले होते. तिचं बालपण राहिलं नसून ते दुःखदायक व कष्टमय झाले होते. अशातच मधुराच्या सावत्र आईला दिवस जातात. काही दिवसांनी ती एका गोड बाळाला जन्म देते. त्याचं नाव तिची सावत्र आई जय ठेवते. मधुरा खूप प्रेमाने जयचा सांभाळ करते. तिची आई नसताना त्याच्यावर लक्ष ठेवते. त्याचे खूप लाड करते. पण मधुरा जयच्या जवळ फिरकलेलीही तिच्या सावत्र आईला आवडायचं नाही. ती मधुराला त्याच्यापासून दूर राहायला सांगायची. अपशकुनी कुठली म्हणून सतत तिला हिणवायची. तुझी सावली पण माझ्या बाळावर नको असे म्हणून तिचा अपमान करायची. पण मधुरालाही बाळाला घ्यावंसं वाटायचं. तिची इच्छा व्हायची बाळाला घ्यायची. तिला लहान मुलं आवडायची. पण तिची सावत्र आई तिला जयला घेऊ द्यायची नाही. जसा वेळ जात होता तशी वेळेनुसार दोन्ही भावंड मोठी होत होती. मधुरा गावातच असलेल्या शिक्षकांच्या घरी म्हणायला घरकाम करत असे. पण ती त्यांची मुलगी असल्यासारखी त्यांच्याकडे वावरत होती. ते शिक्षक मधुराच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन असायचे. कारण मधुरा अभ्यासात खूप हुशार होती. त्या शिक्षकांची बायकोही मधुराबरोबर आपुलकीने प्रेमाने वागायची. शिक्षक त्यांच्या बायकोला नेहमी सांगायचे, मधुराला शक्यतो कमी काम सांग. तिचं आता अभ्यासाचं वय आहे. परिस्थितीमुळे ती आपल्याकडे कामाला येते. जर आपलीच मुलगी असती तर आपण तिला अशी कामं सांगितली नसती. तिचे आपण खूप लाड केले असते. आपण माणुसकीच्या नात्याने जास्त नाही पण आपल्याला जमेल तेवढी मधुराला मदत करायला हवी. त्या शिक्षकांची बायको पण त्यांच्या मध्ये मिळवते. दोघेही मधुराचा अभ्यास घ्यायचे. तिच्याकडून घरातले थोडेच काम करून घ्यायचे. त्या कामातून मधुराला जे पैसे भेटायचे ते तिच्या सावत्र आईला घर खर्चासाठी द्यायची ती. मधुराच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिक्षक पाहायचे. तसेच तिला स्कॉलरशिप मिळाली होती. सलग 3 वर्ष तेही पैसे तिच्या कामी आले होते. मधुरा एका डोंगरावर असलेल्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कॉलेज करत होती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव होती. वडील तर कायम पिऊन तराट असायचे. शुद्धीत नसायचे. वडील असून नसल्यासारखे होते. स्वतःची जबाबदारी स्वतः तिला पेलावी लागत होती. कधी कधी मधुरा वैतागून जायची. ती विचार करायची, माझ्याच नशिबात असं सगळं का घडलं.
आई लहानपणीच सोडून गेली. आईचं प्रेम मला मिळालंच नाही. बाबा आहेत पण ते तोंडही पाहत नाहीत माझं. मला खूप वाटतं बाबांनी प्रेमाने मला जवळ घ्यावं, माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवावा, पण तसं काहीच माझ्या नशिबात नाही. बाबा साधं बोलतही नाहीत माझ्यात. देवा तू आहेस ना, तुला माझी दया का येत नाही? असा कोणता गुन्हा घडला आहे माझ्याकडून की मला त्याची एवढी मोठी शिक्षा मिळत आहे? मला माझं म्हणणारं असं कोणीच नाही या जगात. मी खूप एकटी आहे. इथून पुढचं माझं आयुष्य कसं असेल? मी कशी जगेल? मला जगण्याची इच्छा पण नाही आहे. का जगू? कोणासाठी जगू? कशी जगू? असे अनेक विचार तिच्या मनात येतात. मधुरा खूप हळव्या मनाची असते. पटकन कोणाला कधी काहीच न बोलणारी, अतिशय संयमी व्यक्तिमत्व असलेली होती. ती हुशार असल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांना आवडत होती. तसेच कॉलेजमध्ये ती टॉपची स्टुडंट असल्यामुळे सर्व शिक्षक तिच्याकडे एक क्लेवर स्टुडंट म्हणून पाहत होते. मधुराचा स्वभाव आनंदी, मनमिळावू होता. पण परिस्थितीमुळे ती खचली होती. शेवटी घरच्या वातावरणाचा परिणाम हा तिच्यावरही होतच होता. तिची 12th एक्झाम झाली. आता पुढे काय? हा प्रश्न होताच तिच्यासमोर. त्यासाठी ती शिक्षकांना भेटते. त्यांना सांगते एक्झाम झाली पण आता काहीतरी काम करायला हवे मला, जेणेकरून मला थोडेफार पैसे मिळतील. आणि त्या पैशातून मी माझ्या छोट्या भावाचे शिक्षण करेल, माझेही पुढचे शिक्षण घेईन. शिक्षकांनी आतापर्यंत तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे मदत केली होती आणि इथून पुढे पण ते तिला मदत करणार होते. त्यांनी त्यांच्या ओळखीने एका आलिशान बंगल्यात तिला कामासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. तो बंगला मुंबईमध्ये होता. तिने तिचं घर आणि तालुका सोडला तर ती कधीच कुठे गेली नव्हती. मुंबईला जायचं तर होतं तिच्या मनात, पण प्रवास कसा करायचा याची तिला फार भीती वाटत होती. अभ्यासात ती हुशार होती, पण बाहेरच्या जगात कसे वावरायचे, कोणाशी कसे आणि किती बोलायचे, प्रवास कसा करायचा, कुठून बस पकडायची, कुठे उतरायचे, रिक्षा, टॅक्सी कुठून कुठे जातात, काहीही तिला माहिती नव्हतं. या सर्व गोष्टींपासून ती फारच दूर होती. तिला आता खूप भीती वाटू लागली. त्यात तिला स्वतःला माहीत होतं की तिचं सौंदर्य समोरच्या व्यक्तीला भुरळ पाडतं. आता ती कुमारिका या अवस्थेत होती, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं. दिवसेंदिवस तिच्या सौंदर्यात वाढ होत होती. कमळाचं फूल उमलतं तसं तिचं सौंदर्य उमलत होतं. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता ती मनातून फार घाबरली होती. असं असलं तरी तिला काम करून पैसे कमविणे पण गरजेचं होतं. मग तिने स्वतःला समजावून स्वतःला धीर देऊन कणखर बनण्याचा निर्णय घेतला. मला हे करायलाच हवं आणि मी हे केलेच पाहिजे. माझ्या भावाचेही शिक्षण मला पूर्ण करायचे आहे. म्हणून तिने मुंबईला जाण्याचा ठाम निर्णय घेतला. ती मुंबईला जाण्यासाठी तयार झाली. शिक्षकांनी तिला एक फोन घेऊन दिला. त्यांना जमेल तेवढी त्यांनी तिला मदत केली. प्रवास करताना काय काळजी घ्यायची ते मार्गदर्शन शिक्षकांनी मधुराला केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती मुंबईत पोहोचली. आता ती पत्ता शोधत शोधत त्या बंगल्यापर्यंत जाऊन पोहोचली. तिने पंजाबी ड्रेस घातला होता, त्याच्यावर एक लॉंग जॅकेट घातलं होतं. चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. तिच्याकडे पाहिलं तर फक्त तिच्या हाताची बोटेच दिसत होती. बाकी अंग तिने काळजीपूर्वक कपड्यांमध्ये कव्हर केलं होतं. आता ती बंगल्याच्या गेटजवळ पोहोचली. तिचं व वॉचमनचं गेटजवळ काहीतरी बोलणं झालं. वॉचमनने एक फोन लावला आणि त्यांनी मधुराला आत सोडले. आतमध्ये गेल्यावर मधुरा बंगला पाहतच बसली. खूप सुंदर होता बंगला. ती गावाकडे मातीच्या 4 भिंतीच्या घरात राहत होती आणि त्या बंगल्याचे नीटनेटके आणि सुंदर रूप पाहून ती नुसती सर्वत्र नजर फिरवू लागली. मनातच कसल्या भारी घरात राहतात हे लोक. तेवढ्यात तिच्याजवळ एक लेडी सर्वंट आली. ती तिच्याकडे विचित्र नजरेने पाहतच
तू मधुरा का म्हणून विचारते. मधुरा हो बोलते. माझ्या मागे ती सर्वंट मधुराला बोलते. तशी मधुराही तिच्या मागे चालू लागते. सर्व तिच्यासाठी नवीन होतं म्हणून खूप अवघडल्यासारखं वाटत होतं तिला. एवढ्या मोठ्या बंगल्यात एक छोटीशी रूम ती सर्वंट मधुराला दाखवत बोलते, इथे राहायचं तू. आणि तिची कामं काय काय आहेत तेही तिला सांगते. आता तरी तिच्या डोक्यावरून पाणी जात होतं. तिने एका दमात मधुराला भल्या मोठ्या कामाची लिस्ट सांगितली, तोंडानेच भडाभडा. 100 गोष्टींमधल्या 10-12 गोष्टी कळल्यासारखी तिची अवस्था होती सध्या. तरीही काहीही न बोलता समजलं म्हणून होकारार्थी मान हलवते. ती सर्वंट तिथून निघून जाते आणि मधुरा रूममध्ये जाते. तिला करण्यास सांगितलेली कामं सकाळी लवकर 6 वाजता उठून पूर्ण बंगल्यातून केर काढायचा, किचनमधली सर्व भांडी साफ करायची, दुपारी 12पर्यंत किचनमध्ये थांबायचं, त्यानंतर 6 वाजेपर्यंत तिला हवं ते तिने करायचं. कारण ती फक्त काम करून पैसे कमवण्यासाठी मुंबईत नव्हती आली, तर तिच्या पुढील शिक्षणासाठीही आली होती. तिचा 12चा रिझल्ट लागणं बाकी होता. एक्झाम झाल्यावर ती लगेचच आली होती. ती फक्त रूममध्ये गेल्यावर स्कार्फ काढत असे. इतर वेळेस ती तिचं शरीर व्यवस्थित काळजीपूर्वक कपड्यांमध्ये कव्हर करत असे. तिला स्वतःला त्या अनोळखी जागेत कोणाच्या नजरेत येऊ द्यायचं नव्हतं. काही झाले तर मला मदत करण्यासाठी माझ्या पाठी कोणी नाही याची तिला जाणीव होती. शिक्षक तिला मदत करायचे, पण त्यांना तिला नको त्या गोष्टींसाठी त्रास द्यायचा नव्हता. म्हणून ती स्वतःची काळजी स्वतःच घेत होती. बंगल्यातील मालक शिक्षकांचे बॅचमेट होते, जिवलग दोस्त होते. शिक्षकाने मधुराची सर्व परिस्थिती त्या बंगल्याच्या मालकांना सांगितली होती. त्यामुळे शिक्षकांच्या एका शब्दावर मधुराला त्यांनी कामासाठी बंगल्यावर ठेवून घेतले. त्यांचे स्वतःचे मुंबईत कॉलेजेस होते, त्यामुळे त्याचाही मधुराला फायदा होणारच होता. तसेच त्यांनी मधुराला टाईम अरेंज करून 12 ते 6 काही कामही दिले नव्हते. ती या वेळेत पुढचे शिक्षण घेऊ शकत होती. दिवस भराभर चालले होते. मधुरा पण आता बंगल्यावरच्या कामात रुळली होती. काही दिवसांनी तिचा 12चा रिझल्ट लागला. सरांनी तिला फोन करून सांगितले, जिल्ह्यामध्ये पहिली आली. ते ऐकून खूप खुश झाली ती. आता पुढे काय करू तिने शिक्षकांना विचारले. त्यावर शिक्षक म्हणाले, विकास सर तुला करतील मदत, काय करायचं ते. मी बोलतो त्यांच्याशी. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. सर्व काही ठीक होईल आता. विकास सरांनी तिला मदत केली आणि त्यांच्याच कॉलेजमध्ये तिला BScला ॲडमिशन दिलं. त्याच बंगल्यात राहून ती पुढचे शिक्षण घेत होती आणि बंगल्यातील कामही व्यवस्थित करत होती. त्या बंगल्यात मॅडम रिचा, सर विकास, त्यांचा मोठा मुलगा कबीर, त्यांची छोटी मुलगी नेहा, आजी पार्वतीबाई, आजोबा राजाराम राजे असे सर्व फॅमिली मेंबर होते. कबीर वडिलांसोबत बिझनेस सांभाळत होता. नेहाचं शिक्षण चालू होतं. खूपच श्रीमंत फॅमिली होती. तो आपापल्या कामात बिझी होता. मधुराला साफसफाई आणि भांडी घासण्याचे काम दिले होते म्हणून ती विकास सर सोडले तर बाकीच्यांच्या नजरेत एवढी आली नव्हती. पण आज घरातील सर्वजण ब्रेकफास्टसाठी जमलेले असताना नेहाची नजर मधुरावर पडते. मधुरा गरीब घरातील असते. मधुराचे कपडे बघून नेहा तिला बोलली, हॅलो, कोण आहेस तू आणि असे काय कपडे घातले आहेस. विकास सर मध्ये पडत, बेटा ती सर्वंट आहे. डॅड, सर्वंट असली म्हणून काय झालं, कसे कपडे घातलेत बघा तिने. रिचा मॅम पण पाहतात आता मधुराकडे. हो, हिने हे असे काय कपडे घातलेत. त्या जरा मोठ्यानेच बोलू लागतात. कोणी ठेवले हिला कामावर इथे. आतंकवादी आहे की सर्वंट आहे. नेहा बोलते, म्हणजे मॉम तू नाही हिला कामावर ठेवले. नाही ग,
माझंही हिच्याकडे आजच लक्ष जातंय. मला माहीत देखील नाही. कामाचा व्यापच इतका आहे, लक्ष कुठे कुठे म्हणून देणार. पण घरात सर्वंट तर होते. नवीन सर्वंटची गरजच नव्हती. आता रिचा मॅम विकास सरांकडे पाहते. विकास, तू हिला ठेवलंस का? अगं हो ग, तिला खूप कामाची गरज होती. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी तिला ठेवून घेतलं. रिचा बोलते. विकास, ते सर्व ठीक आहे, पण कपडे बघ तिचे. सर्वंट युनिफॉर्म का नाही घातला आणि चेहरा का असा लपवला आहे? मधुराबद्दल बोलत होते म्हणून मधुरा खूप घाबरली होती. अंग थरथरू लागलं तिचं. रिचा मधुराला बोलतात, तो चेहऱ्यावरचा स्कार्फ बाजूला कर. मला तुझा चेहरा पाहायचा आहे. विकास सरांनी मधुराला ती आली तेव्हाच पाहिलेलं असतं. तिचा प्रॉब्लेमही त्यांच्या मित्राने विकास सरांना सांगितला होता. त्यामुळे त्यांना सर्व माहिती होतं. म्हणून आत्ता बोलायचं म्हणून ते बोलतात, रिचा राहू देत ना, आपल्याला लेट होत आहे ऑफिसला जायला. नंतर बघ ना कधीतरी. तशी नेहा बोलते, तू असे कपडे घालून समोर येत जाऊ नकोस. सर्वंटचा ड्रेस घाल. मधुरा खूप घाबरली होती. घाबरतच तिने हो मध्ये मान हलवली. कबीर लॅपटॉपमध्ये काम करत होता. आता नेहा त्याला बोलते, भाई किती काम करशील? आजूबाजूला बघ जरा, किती ड्रामा चालू आहे. कबीर काम करतच बोलतो, स्वीटू तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. नेहाला कबीर लाडाने स्वीटू बोलतो. भाई तू पण ना, करत विषय सोडून देते. आजी आजोबा काही न बोलता शांत असतात. आता सर्वजण ब्रेकफास्ट करू लागतात. त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. मधुरा मनातून फार घाबरली होती. मागील काही दिवस तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं, पण आता तिला सर्वांचीच भीती वाटू लागते. दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी पुन्हा सर्वजण एकत्र जमले. नेहा मॅडम आज पुन्हा मला काहीतरी बोलतील असे मधुराला वाटले. पण मधुराला समजते नेहा मॅडम रात्रीच्याच फ्लाईटने अमेरिकेला निघून गेल्या. पण मधुराचं बॅड लक. नाश्ता सर्व करणारी सर्वंट आजारी पडली. तिची जागा मधुराला घ्यावी लागली. मधुरा नाश्ता सर्व करू लागली. कबीर मोबाईल बघण्यात गुंग होता. अचानक त्याची नजर मधुरावर पडली. मधुराने पूर्ण कपडे घातले होते. थोडंही अंग दिसत नव्हतं. बाकी सर्वंट त्यांचा सेम ड्रेस घालून काम करत होते. मधुरा त्याला अपवाद होती. कबीरचंही या अगोदर तिच्याकडे लक्ष नव्हतं. पण काल स्वीटू बोलली होती आणि आज त्याने पाहिलं होतं की ह्या मुलींनी कसे कपडे घातले आहेत. त्यामुळे त्याचं डोकंच उठलं. तो लगेच बोलतो, डॅड ही कोण आहे? हिने असे कपडे का घातले आहेत? हिला कोणी अलाव केलं? हिला काल स्वीटूने सांगितलं होतं ना सर्वंटचा ड्रेस घाल म्हणून, रूल्स फॉलो कर. तरी हिने ऐकलं का नाही? ही कोण आहे? हिला वेगळं ट्रीट केलं जातंय. हे असं अजिबात जमणार नाही. इथे राहायचं असेल तर इथले रूल्स फॉलो करावेच लागतील. नाही फॉलो करायचे तर निघून जायचं. अशा लोकांसाठी दरवाजे कायमच उघडे आहेत. कबीर मॉम डॅडकडे पाहत बोलतो, मॉम डॅड तिला समजावून सांगा, मला परत ही अशी दिसली नाही पाहिजे. आणि तो रागाने तिथून निघून जातो. मधुरा आता बाकी सर्वांसारखे कपडे घालेल का, की ती तिचा पेहराव आहे तोच कंटिन्यू करेल? पाहूयात पुढच्या भागात. कथेचा भाग 2 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.